मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना हनुमान जयंतीच्या पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर जय श्रीराम कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, म्हणजे तुमची कमेंट्स हनुमानजी जवळ बरोबर पोहोचून जाईल। आजच्या दिवशी 3 वेळा राम 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 असा जप करा। 108 वेळा प्रभू श्रीरामाचे नावाचा जप होऊन जाईल। कमेंट्स बॉक्समध्ये 3 वेळा राम 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 असे लिहा। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने स्कंद महापुराण ऐकणार आहोत। तरी पण कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आज श्रेष्ठ महाकालेश्वराच्या तीर्थाचं वर्णन आलेलं आहे, तर त्याची कथा आपण ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। एके दिवशी महादेव पार्वतीला पृथ्वीवरील पुण्यतीर्थ व पवित्र अशा नदींची माहिती सांगू लागले। भगवान शंकर सांगू लागले, पृथ्वी तलावर पापनाशिनी गंगा, महापातकनाशिनी सूर्यपुत्री यमुना, त्याचप्रमाणे चंद्रभागा, नर्मदा, विस्तता या नद्याही अतिशय पवित्र आहेत। पुण्यतीर्थामध्ये केदारेश्वर शिवलिंग खूप अतिशय पवित्र आहे। नैमिषारण्य, गया, प्रभासक्षेत्र, अमरकंटक, कायावरोहण, महाकालवन, कुरुक्षेत्र ही पवित्र आहेत। त्यामधील 5 कोस वसलेले श्री महाकालेश्वर हे सर्व पापांचा नाश करणारे हे शिवलिंग आहे। हे एक आदि क्षेत्र आहे। एकदा सनतकुमारांना व्यासांनी त्यांच्या श्रेष्ठत्वाचे कारण विचारले होते, तेव्हा सनतकुमार म्हणाले, महाकाल येथे अनेक पापे क्षीण होतात, म्हणून याला पुण्यमय क्षेत्र म्हणतात। तर येथे असलेल्या मातृकाच्या वास्तव्यावरून याला पीठ असे सुद्धा म्हणतात। त्याचप्रमाणे येथे येऊन मृत्यू पावलेला पुनर्जन्म त्याला मिळत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते, त्याला उसर असे संबोधले जाते। म्हणून हे पवित्र परमपवित्र तीर्थ महाकालेश्वर भगवान शंकराचे अत्यंत प्रिय व गुहा तीर्थ आहे। जर आपण फक्त महाकालेश्वर असे सुद्धा स्मरण केले, या आपल्या घरातील मुलं मुली, आपले मिस्टर या कोणाला फोन लावला आहे, तर आपण जर असे म्हटले की जय श्री महाकाल जय श्री महाकाल, तितक्या वेळा आपल्याला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांचे पुण्यफळाची प्राप्ती होते। केव्हाही कोणालाही फोन लावला आपण, तर सर्वात अगोदर जय श्री महाकाल या फोन ठेवायच्या वेळेस मुलांना सुद्धा बोलायला सांगायचं, मिस्टरांना सुद्धा बोलायला सांगायचं आणि आपण पण त्यांच्याशी बोलायचं जय श्री महाकाल। का? कारण महाकाल हे आपले दीर्घायुष्य करणारे आहे, काल टाळणारे आहे। म्हणून जय श्री महाकाल दिवसभरातून जेवढं होईल तेवढं जप करावा। उठता बसता, बाहेर जर जात आहे कामानिमित्त कोणी मुलं मुली शाळेत जातात, लहान मुलं असतील तर लहानपणापासून सवय त्यांना लावा जय श्री महाकाल। म्हणजे येताना सुद्धा जय श्री महाकाल, आला बेटा घरात जय श्री महाकाल, ठेवतो फोन मी जय श्री महाकाल असे बोलून ठेवा। म्हणजे आपले मुलं सुद्धा बाहेर शिकायला गेले आहेत, मुली बाहेर शिकायला गेले आहेत, मिस्टर बाहेर कामाला गेले आहेत, तर जय श्री महाकाल बोलले म्हणजे दिवसभर महाकालेश्वर आपले संरक्षण करत राहतात, सुरक्षा कवच करत राहतात, मृत्यूकाल जवळ येत नाही। म्हणून या महाकाल असे या नावाला अतिशय म्हणजे सुरक्षा कवच आणि मृत्यू कवच टाळणारे असे हे महाकवच जय श्री महाकाल हे 2 शब्द आहेत। म्हणून जेवढा होईल तेवढं महाकाल असे घरात सर्वांना सवय पाडा। जर कोणी आजारी व्यक्ती आहे घरात, कोणीही व्यक्ती लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत, एक ग्लासभर पाणी घ्यायचं, हातात घ्यायचं उजव्या हातात, एक तेलाचा दिवा, तूप नसलं तरी पण चालेल, तूप असेल तर तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, त्यातली थोडी रक्षा म्हणजेच राख त्या पाण्यात घालावी। उजव्या हातात ग्लास भरलेला, जो ग्लास आहे पाण्याचा भरलेला तो उजव्या हातात पकडायचा आणि आजारी व्यक्तीचं नाव घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि तुम्ही कोणासाठी ती सेवा करत आहे त्यांचं नामस्मरण करा आणि ओम नमः शिवाय असा अगोदर मंत्र जप करा। जय श्री महाकालेश्वराय नमः, ओम श्री महाकालेश्वराय नमः। श्रद्धा विश्वासने जय श्री महाकाल बोला, ओम महाकालेश्वराय नमः म्हणा, नाहीतर मृत्युंजय मंत्र 108 वेळा म्हणा। 108 वेळा झाल्यानंतर आरती करा भगवान शिवशंकराची आणि ते ग्लास भरलेलं पाणी हातात घेतलेलं होतं तुम्ही, ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्या।
कोणाला भूत प्रेत बाधा झाली असेल, स्वप्न काही पडत असतील, या कोणी भांबरावून गेलं असेल, कोणी खूप घाबरून दिलेलं आहे, कोणी अचानक खूप काही स्वप्नामध्ये अतिशय घाबरटपणा होतो, तर ह्या ग्लासभर पाण्याचा अतिशय म्हणजे खूप खूप पॉवरफुल हे पाणी आहे. सर्वात जास्त शक्ती ही पाण्यामध्ये असते. कोणतीही शक्ती असो ती पाण्यामध्ये अतिशय जास्त असते. म्हणून पाणी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्या पाण्याने डोळ्यांना लावा, डोळे धुवा आणि प्यायला सुद्धा द्या. डोक्यावर हात फिरवा. ज्या व्यक्तीने महाकालेश्वराचा जप केला आहे, ज्याच्यासाठी त्या व्यक्तीजवळ जाऊन ती थोडी राख घेऊन त्याच्या कपाळी लावायची, जिभेवर ठेवायची आणि गळ्याला लावायची, म्हणजे हाताच्या मनगटांना लावायची, डोक्यावर हात फिरवायचा आणि म्हणायचं की महाकालेश्वर तुझे सर्व, आता काही तुला वाईट स्वप्न येत आहे या काही कोणी आजारी येतो, तुझा आजार पण आता 7 दिवसातच नाहीसा होईल, असा या महाकालेश्वराचं खूप अतिशय पॉवर आहे. हे तुम्ही फक्त 7 दिवस हा रिझल्ट करून बघा. 11 दिवस करा आणि रोज केला तर अतिशय उत्तम. महाकालेश्वराचा जप केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. अकाल मृत्यू जवळ येत नाही. 1 वेळा श्रवण जर केले आपण जय श्री महाकाल, तर 108 वेळा आपल्याला नामस्मरण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. सर्वात जास्त जर संध्याकाळी आपण महाकालेश्वराच्या नावाचा जर जप केला, त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते, असे स्वतः भगवान शंकरांनी सांगितलेले आहे. म्हणून अतिशय हा पॉवरफुल मंत्र आहे जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. तसे हे परम पवित्र तीर्थ म्हणजे महाकाल आहेत. याला पीठ असे सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे येथे येऊन मृत्यू ज्याला येईल, महाकालेश्वराच्या मंदिराजवळ या महाकालला, उज्जैनीच्या महानगराला ज्याला मृत्यू आला त्याला पुनर्जन्म येत नाही, त्याला उसर असे सुद्धा संबोधले जातात. म्हणून हे परम पवित्र असे तीर्थ म्हणजे भगवान शंकराचे अत्यंत प्रिय व गुह तीर्थ आहेत. येथे त्यांचा सदैव निवास असतो आणि महाकालेश्वराला नवीन रोज चिता भस्म लागते. जर बाहेरून कोणी व्यक्ती आला तर ते उज्जैनी नगरीमध्ये राहू शकत नाही, कारण की राजा जो अधिपती आहे तेथे फक्त महाराजा जो आहे कालोके काल, तो फक्त महाकाल आहे. तेथे कोणी राजा वगैरे कोणी असे राहायचं तेथे म्हणजे अनुमतीच नाही आहे. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहू शकतात, पण महाकालला सर्वात अधिपती जो राजा आहे फक्त महाकाल आहे. म्हणून महाकालला सकाळी 4 वाजता नवीन चिताभस्म होते. चिताभस्मची आरती होते. ती आरती स्त्रियांना बघू देत नाही, पूर्ण घुंगट घेऊन घेतात, डोळे बंद करायला सांगतात. 4 वाजता ज्या बी गेलेल्या असतील स्त्रिया, त्यांनी ढोल नगारे ताशे अशी आरती होते. अंगाला रोमटे खडे होऊन जातात. पूर्ण साक्षात महाकाल तेथे उभे राहून जातात. शिवलिंगामध्ये ज्योतिर्लिंगामध्ये प्रकट होऊन जातात. जो खूप भाग्यवान आहे तोच महाकालची आरती सकाळची भस्म आरती म्हणतात. त्याच्या नशिबी असते. महाकालेश्वराची आरती करणं म्हणजे अतिशय खूप काही जन्माचे पुण्य त्या व्यक्तीने जमा करून घेतलेले आहे. तोच महाकालला बी पोचेल आणि महाकालेश्वराची आरती करेल. जो कोणी अतिशय आजारी आहे त्याला महाकालेश्वराच्या दर्शनाला घेऊन जा, त्याच्या दीर्घ आयुष्य होईल, त्याचा आजारपणा लवकर बरा होईल, असे या स्कंद महापुराणात सांगितलं आहे. म्हणून हे परम पवित्र असे तीर्थस्थान भगवान शंकराचे आवडते तीर्थस्थान म्हणजे महाकाल आहे. या क्षेत्रालाच महाकालवन, स्मशान व विमुक्ती क्षेत्री असे सुद्धा नाव प्राप्त झालेले आहेत. स्मशान याच्यासाठी की नवीन चिता भस्म दररोज सकाळी 4 वाजता भगवान शंकराला नवीनच चिता भस्म लागते. पृथ्वीवर पुष्कर तीर्थ व नैमिषारण्य पवित्र मानले जाते. संपूर्ण त्रैलोक्यात कुरुक्षेत्र प्रख्यात आहे, पण या कुरुक्षेत्रापेक्षा 10 पटीने जास्त काशी, तर काशीपेक्षा 10 पटीने महाकालेश्वर पवित्र आहे. जेवढे काशीला आपण जाऊन तेवढे 10 पटीने आपल्याला पुण्यफळ मिळेल, पण महाकालेश्वराला जाऊन त्याचे 10 पट आणि त्याचे 10 पट 20 पटीने आपल्याला पुण्यफळ. उज्जैन नगरीला अधिपती जे राजा आहेत उज्जैनीचे महाकाल, तर महाकालेश्वराला अतिशय महत्त्व दिले गेले आहे. जो कोणी महाकालेश्वराला जातो त्याच्या 20 पटीने त्याचे पुण्य दुप्पट फळ त्याला मिळते. त्याच्या घरात दोष असेल, नवग्रहाचा काही दोष असेल, पितृदोष असेल, नजर दोष असेल, आजारपणा असेल, घरात कटकट होत असेल, जो कोणी महाकालेश्वराला जाऊन शिदे आपल्या घरी यायचे, आपले पाय आपल्या घराला लावायचे आणि 1 ग्लासभर पाणी घ्यायचे. त्या पाण्यामध्ये जय श्री महाकाल, जय श्री महाकाल असे बोलत बोलत घरात छिडकाव करायचे. सर्वांना घरामध्ये दीर्घ आयुष्य लाभेल, कोणी आजारी पडणार नाही. 1 गोळी 1 दवाई कोणाला लागणार नाही. तुम्ही फक्त सवय तर पाडा, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल असं बोलायची. तुम्ही ज्या काही गोळ्या घेत आहे, टॅबलेट घेत आहे, त्या गोळ्यासुद्धा बंद होतील.
एवढं 100% गॅरंटीने मी तुम्हाला सांगते. म्हणून महाकालेश्वर हे अतिशय सुरक्षा कवच करणारे आहेत आणि महाकाल हे क्षेत्र परमपवित्र आहे. याचे फळ आपल्याला काशीपेक्षा 20 पटीने जास्त मिळते असे या स्कंद महापुराणात सांगितले आहे. पुरातन काली साक्षात ब्रह्मदेवांनी या क्षेत्री कुश समाधीने अग्निहोत्री केली होती. त्यामुळे या क्षेत्राला कुश क्षेत्री असे सुद्धा म्हणतात. पुण्यक्षेत्र पीठ असे सुद्धा संबोधले जाते, उसर असे सुद्धा संबोधले जाते आणि या क्षेत्राला महाकालवन असे सुद्धा म्हटले जाते, विमुक्ती क्षेत्र असे म्हटले जाते आणि शमशान निवासिनी क्षेत्र सुद्धा म्हटले जाते. कारण शमशान निवासन याच्यासाठी की महाकालला दररोज चिता नवीन भस्म लागते, म्हणून महाकालला शमशान विमुक्ती क्षेत्र असे सुद्धा म्हटले गेले आहे. पुढे येथे एकदा भगवान शंकर आले असता तेथील झाडावेलांनी पशु पक्ष्यांनी महादेवाचे अतिशय आनंदाने स्वागत केले. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना तेथे सदैव निवास करण्याचे वचन दिले व नैसर्गिक आपत्ती तुमचे संरक्षण होईल असा वर दिला. नंतर महादेवांनी आपले कपाल त्या वनामध्ये टाकले. हे समजताच सर्व देव या वनात शंकराचा शोध घेऊ लागले, परंतु शंकराचे दर्शन न घडल्याने सर्व देवांनी महादेवाच्या दर्शनासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवांना म्हणाले, हे देवांनो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे महाकालेश्वरला कपाल येथे फेकून दिलेले आहे. तुम्ही देवांनो त्यामागचे कारण विचारले असता शंकर म्हणाले, या नावाचा एक महाभयंकर योग ज्ञानी असुर होता. तो असुरांचा राजांचा राजा होता. एक भयंकर असुर होता, तो असुरांच्या राजांचा राजा होता. तुम्ही देवगण जेव्हा येथे तपश्चर्या करत होते तेव्हा त्याचे सेवक तुम्हाला मारण्यासाठी आले होते, परंतु माझे येथे कपाल फेकलेले होते. फक्त आवाजानेच त्यांचे प्राण चालले गेले. हे या असुराला मी तुमच्या कल्याणासाठी ठार केले. येथील वनांच्या प्रार्थनेनुसार मी येथे वास्तव्य करीत आहे. यामुळे हे क्षेत्र गुह व शमशान या नावांनी प्रसिद्ध होईल आणि महाकालवन क्षेत्र त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ राहील. पुऱ्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये चारीधाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंगांमधील सर्वात माझे आवडते स्थान महाकालेश्वर हे राहील. येथे सौंदर्य, शिवदर्शना, त्यांची क्रीडा हे सर्व सत्ययुगात पाहावयास मिळेल, परंतु कलयुगात फक्त महाज्ञानी, वैदिक, उपासक व कठोर तपश्चर्याच यांचे दर्शन घेऊ शकतील. सनत कुमार पुढे सांगतात की संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेले शिवस्थान अनेक दोषांचा नाश करते. या स्थानांचे महात्मे नुसते पठणसुद्धा केले या श्रवणसुद्धा केले तरी पण श्रवण करणाऱ्याला, पठण करणाऱ्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि घर बसल्या महाकालेश्वर तीर्थयात्रा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. धनसंपदा भरपूर प्रमाणात मिळते. अन्नपूर्णाचा त्यांच्या घरामध्ये कायम वास्तव्य राहते. लक्ष्मी हे स्थिर राहते. मुलाबाळांना धन, यश, कीर्ती, ज्ञानाची प्राप्ती होते. मुलं, पती कुठे जातील तर त्यांना कुठेही जावो यश, कीर्ती, मान, सन्मान मिळेल आणि माती उचलतील तर सोनं होईल आणि साक्षात त्यांना महाकालेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल. दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल. एवढा हा अध्याय अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. म्हणून हा अध्याय जो कोणी सोमप्रदोष, शिवरात्री, अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी या शुभ काही दिनी जर या महाकालेश्वराचे फक्त नामस्मरण बी केले तरी पण त्याच्या सर्व 7 जन्माचे महापातके, ब्रह्महत्येसारखी पातके नष्ट होऊन त्यांच्यावर महाकालेश्वराचा साक्षात आशीर्वाद प्राप्त होईल आणि दीर्घ आयुष्य राबेल. अकाल मृत्यू त्यांना येणार नाही आणि त्यांचा काळ टळेल. अशा या महाकालेश्वराची महिमा ऐकणारा अतिशय भाग्यवान आणि पुण्यवान समजावा असे या स्कंद महापुराणात सांगितले आहे. हलाहल, दैत्यवध आणि रुद्र सरोवर यांचा महिमा. महाकाल क्षेत्राचे तर वर्णन ऐकल्यावर व्यासांनी पुढे विचारले की आम्ही खूप धन्य आहोत की आम्हाला आमच्यासारख्यांना महाकालेश्वराचे वर्णन ऐकायला मिळाले. आता या क्षेत्रात मृत्यू येणाऱ्या कसल्या गती प्राप्त होतील असे सनत कुमार सांगू लागले. महाकाल क्षेत्राचे तर वर्णन ऐकले. व्यासांनी पुढे म्हणाले, आता मृत्यू येणाऱ्यांना कसली गती प्राप्त होते. त्यावर सनत कुमार सांगू लागले, या महाकाल क्षेत्रामध्ये पशु, पक्षी, मनुष्य कोणालाही मृत्यू आला असता त्याला दिव्य शरीर प्राप्त होते. जो उज्जैनी नगरीमध्ये जाईल, या उज्जैनी नगरीमध्ये त्याला जर मृत्यू आला तर त्याला कोणती योनी प्राप्त होईल असे
सनतकुमारांनी व्यासांना विचारलेला प्रश्न दिला. तर आता त्यावर सनतकुमार सांगू लागले की ज्याला महाकालेश्वरमध्ये जर पशु पक्षी आणि मनुष्य कोणाला पण जर मृत्यू आला त्याला दिव्य शरीर प्राप्त होते, तो रुद्रलोकाला जातो, त्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होते, त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, तेथे त्याला सर्व सुखे रुद्रलोकामध्ये मिळतात. पुढे सनतकुमारजी त्यांची कथा आता सांगू लागले. आता कथा ऐका. पूर्वी एकदा महाकाल वनामध्ये हलाहल नावाचा असुर रेड्याच्या रूपात क्रोधाने धावत आला. त्याने ब्रह्मदेवाकडे अपराजित राहण्याचा वर मिळवला होता. त्याचे ते उग्र स्वरूप पाहून शंकरांनी आपल्या गणांना त्याला ठार मारण्याची आज्ञा केली. त्यानुसार शिवगणांनी त्याला ठार मारले व शंकरांनी फेकलेल्या कपालातून भयंकर मातृका तयार झाल्या. त्यांनी त्या दैत्यांना खाल्ले. तेव्हापासून ते क्षेत्र कपाल मातृका नावाने प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे पूर्वी असलेल्या कपालाचा भेद करून तेथे कुंड प्रकटले. हे कुंड शिवतडाग या नावाने ओळखले जाते. तेथील पाप नष्ट करणारे दिव्य रुद्र सरोवर खूप प्रसिद्ध आहे. या सरोवरात स्नान करणारे धन्य होतात. या सरोवराचे जल प्राशन केल्याने साक्षात भगवान शंकराचे दर्शन घडते असे समजले जाते. पुढे रुद्र सरोवराची कथा आणि महात्मे सनतकुमार सांगू लागले. पूर्वी सुदुमन्य नावाचा राजा व सुदर्शना राणी होती, परंतु त्यांना पुत्र नव्हता. तेव्हा राणीने दालभ्य ऋषींना विचारले असता त्यांनी सांगितले की जर राजा सुदुम्मनने भगवान शंकराची आराधना करून अवंती 4 समुद्र आणून त्यात स्नान केले असता तुम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. त्यानुसार राजाने गंधमादन पर्वतावर शिव आराधना केली. तेव्हा आराधनेने प्रसन्न झालेले शंकर म्हणाले, हे राजा, तू अवंतीपुरीमध्ये जा. तेथे माझ्या आज्ञेमुळे मेघ मरुपदेशामधील कुष्ठली येथे जातील व तेथे तुला 4 समुद्र एकत्र दिसतील. त्यांना विनंती केल्याने ते तेथे कायमचे वास्तव्य करतील आणि त्यामुळे तुला पुत्रप्राप्ती होईल. त्यानुसार राजा आपल्या राणीबरोबर तेथे गेला. शंकराच्या आज्ञेनुसार आलेले 4 समुद्र त्याला दिसले. राजाने त्यांना प्रणाम केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या समुद्रांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा पुत्रप्राप्तीच्या वर राजाने मागितला व तेथे कायम राहण्याची विनंती केली. समुद्राने तथास्तु असे म्हटले. नंतर राजाने तेथे स्नान केले असता त्याला उत्तम सुलक्षणी असा पुत्र झाला. या सरोवराची ख्याती आजही आहे. येथे 4 समुद्रात स्नान करून पितृतर्पण श्राद्ध करून शंकराची पूजा केली जाते. ब्राह्मण दान करतात, अर्घ्यदान करून व नंतर क्षीरसागर स्नान करून, दुग्धदान तर दधी सागरात स्नान करून दही भाताचे दान करतात. नंतर इशू सागरात स्नान करून ब्राह्मणाला गुळ दिला जातो. सवस्त धेनूचे दान करतात. यामुळे उत्तम सुंदर अशा पुत्रांची प्राप्ती होते. तसेच या मनुष्याला स्वर्ग लाभते असे येथील रुद्र सरोवराचे फळ आहे. मग पुढे शंकर आदित्य तीर्थक्षेत्राचे महात्मे सांगू लागले. मग महादेवांनी एकदा क्रीडा करताना शंकरबापी नावाचे तीर्थ निर्माण केले आणि तेथे आजही स्नान करून ब्राह्मणांना दान दिल्यास इह परलोकी ऐश्वर्या संपदा लाभते. या तीर्थानंतर शंकरांनी सूर्याची स्तुती म्हटली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या सूर्याने शंकरांना वर मागण्यास सांगितलं. तेव्हा येथे देव मनुष्य कल्याणासाठी तू एका अंशाने वास्तव्य कर असे सांगितले. त्यानुसार सूर्याने तेथे अवतार घेतला व तेथे शंकर आदित्य नावाने प्रख्यात झाला. येथे शंकर आणि सूर्य या दोन्ही देवतांचे वास्तव्य असल्याने हे तीर्थ खूपच धन्य आहे. या शंकर आदित्याचे दर्शन घेणाऱ्याला कधीही रोग व्याधी दरिद्रता बंधुवियोग इत्यादी दुःख होऊ शकत नाही. आदित्य शंकरादित्य कनकधारा स्तोत्र करणारे हे शंकरादित्य आहेत. तर कनकधारा स्तोत्र या कनकधाराचे फक्त श्रवण पठन केले या दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र याचे सुद्धा पठन श्रवण केले तरी पण 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. म्हणून कनकधारा स्तोत्र आणि दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र रोज म्हटले पाहिजे. त्यानंतर शंकरांनी आपले कपाल पाण्याने धुतले. ते पाणी जमिनीवर टाकले असता तेथे गंधवती नावाची पवित्र नदी तयार झाली. येथे स्नान करणे हे धन्य मानले जाते. त्याचप्रमाणे येथील श्राद्ध व तर्पण अतिशय महत्त्वाचे आहे. जो कोणी या नदीमध्ये श्राद्ध तर्पण करतो तर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. काशी गयामधील 1 महिन्यात होणारी तृप्ती येथे लगेच होते.
येथील दशअश्वमेध तीर्थांमध्ये स्नान करून शंकराचे दर्शन घेतल्यास या भक्ताला दशअश्वमेध यज्ञाचे फळ लाभते. या कथेनंतर हरसिद्धी देवीची कथा सनतकुमार सांगू लागले. एकदा चंड व प्रचंड नावाच्या असुरांनी स्वर्गावर विजय मिळवला. त्यानंतर ते कैलासावर शिवगणांना नंदीला त्रास देऊ लागले. ते पाहून शंकरांनी देवाला त्या दैत्यांना मारण्यास सांगितले. त्यानुसार देवीने त्यांना ठार मारले. तेव्हापासून पार्वती देवी हरसिद्धी नावाने प्रख्यात झाली. या देवीचे दर्शन घेणाऱ्याला मनुष्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते व मृत्यूनंतर तो शिवलोकात जातो. हरसिद्धी माता सुद्धा महाकालेश्वर उज्जैन नगरीकडे तिकडेच आहे. जर तिकडे कोणी गेले महाकालेश्वराला तर हरसिद्धी माताचे म्हणजेच पार्वती माताचे दर्शन नक्की घ्यावे. पुढे सनतकुमार विविध तीर्थांचे महात्म्य सांगू लागले. चतुर्दशीला पिशाच तीर्थात स्नान करून तिलदान केल्याने तो मनुष्य व त्यांचा कुळ कधीही पिशाच होत नाही. क्षिप्रा गुप्तेश्वराच्या दर्शनाने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो. अगस्तेश्वराच्या दर्शनाने मनुष्याला मृत्यूनंतर रुद्रलोक मिळतो. क्षिप्रा नदीमध्ये स्नान करून धुंडेश्वर शंकराचे दर्शन घेतल्याने अश्वमेध यज्ञाची फळाची प्राप्ती होते. डमरुकेश्वराचे दर्शन घेणाऱ्याला रोग, भीती इत्यादीचा त्रास होत नाही. त्याला शेवटी शिवलोकाची प्राप्ती होते. सिद्धेश्वर, वीरभद्र, चंडिका यांचे दर्शन घेतल्याने विजयश्री व सिद्धी मिळते. कर्कटेश्वरचे दर्शन घेतल्याने भय दूर होतात. दारिद्र्यातून मुक्तता मिळते. सनातन महामायेच्या दर्शनाने विष्णू मायेतून मुक्तता होऊन त्याला परमपद लाभते. स्वर्गदारात स्नान करून भैरव दर्शन घेतल्याने 100 यज्ञाचे फळ लाभते. या तीर्थानंतर हनुमंतकेश्वराची कथा सांगू लागले. मग रामयुगामध्ये विष्णूंनी रामाचा अवतार घेऊन रावणाचा वध केला. यानंतर राम, सीता अयोध्याला परत आले. एके दिवशी श्रीराम ऋषीबरोबर कथा ऐकत बसले होते. तेव्हा श्रीरामाने अगस्त्य मुनींनी भगवान शंकर व हनुमान यामधील अधिक बलवान कोण असे विचारले. तेव्हा अगस्त्यांनी युद्धामध्ये आणि शौर्यामध्ये शंकरच श्रेष्ठ आहे असे सांगितले. हे ऐकल्यानंतर हनुमानाने लंकेतील विभीषणाकडून शिवलिंग आणण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे हनुमानाने आपला मानस लंकेत येऊन विभीषणास सांगितला. त्यावर विभीषण म्हणाला, रावणाने स्थापन केलेल्या 6 शिवलिंगांपैकी कोणतेही एक शिवलिंग तू घे. त्यानुसार हनुमानाने एक शिवलिंग घेतले. ते घेऊन हनुमान अवंतीपुरीत आला. हातातील शिवलिंग त्याने रुद्र सरोवराच्या काठेवर ठेवले व स्नान करण्यास सरोवरात गेला. तेथून ते शिवलिंग बरोबर घेऊन महाकालचे दर्शन घेण्याचे त्याने ठरवले. परंतु जेव्हा तो तेथे ठेवलेले शिवलिंग उचलू लागला तेव्हा ते अजिबात हालेना. तेव्हा शंकर प्रकट होऊन, हे हनुमाना, हे शिवलिंग तू स्वतः येथे स्थापन कर, यांचे पूजन कर. त्यामुळे हनुमंतेश्वर नावाने हे शिवलिंग प्रसिद्ध होईल असे सांगितले. जो कोणी हनुमंतेश्वर असे नामस्मरण जर केले तर त्याला 7.5चे भय राहणार नाही आणि त्याला 7.5ची पीडा होणार नाही. आणि हनुमंतकेश्वर नावाने हे शिवलिंग प्रसिद्ध होईल. तू तुझ्या सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर स्वतः तू त्याची स्थापना कर. त्यानुसार हनुमंतकेश्वर उदयाला आले. आजही शनिवारी याचे दर्शन घेणाऱ्याला युद्धात पराजयाची, शत्रूची व 7.5ची भय नसते. वाल्मिकेश्वरची कहाणी. विविध तीर्थांची माहिती सांगून झाल्यावर सनतकुमार आता वाल्मिकेश्वरची कथा सांगू लागले. पुरातन काळी सुमती नावाच्या ब्राह्मणाला अग्निशर्मा नावाचा मुलगा झाला, परंतु तो वेदांचे अध्ययन करीत नसे. एकदा दुष्काळामुळे त्याचे सर्व कुटुंब दक्षिणेकडील वनात राहण्यास गेले. येथील चोरांच्या संगतीने अग्निशर्मा दरोडेखोर बनला. वनात येणाऱ्यांना अडवून त्यांना तो लुटू लागला. एके दिवशी सप्तर्षी ऋषींना त्याने अडवले व त्यांना म्हणाला, तुमच्या जवळील जे काही आहे बऱ्याने ते द्या, नाहीतर तुम्हाला आपला जीव गमवावा लागेल. हे ऐकून सप्तऋषी म्हणाले, अरे, अशा कृतीमुळे तुझे पाप वाढत आहे. तू हे सर्व तुझ्या कुटुंबासाठी करत आहेस हे माहिती आहे, पण तुझ्या पापात ते सामील होणार आहेत का? जो पाप करतो, जो कुटुंबासाठी चोरी चपाटी काही चोरी करून बी ठेवली, पण जो चोर करेल त्याच्याच पदरामध्ये ते पाप पडेल. खाणाऱ्याच्या माथी पाप लागणार नाही. तू सर्व काही तुझ्या कुटुंबासाठी करत आहे, पण सर्व पाप पूर्ण कुटुंबाला लागेल का? नाही, फक्त तुला एकट्यालाच ते पाप भोगावं लागेल. तुझ्या पापात कोणीच वाटेकरी होणार नाही असे सांगितले. तेव्हा अग्निशर्माचे डोळे खाडकन उघडले. सप्तऋषींना तेथे थांबायला सांगून तो घरी गेला. घरी येऊन त्याने आई, वडील, पत्नी, मुलगा सर्वांना विचारले.
सर्वांनी त्यांच्या पापामध्ये वाटेकरी होण्यास नकार दिला. हे ऐकून अग्निशर्मा खूपच दुःखी झाला. तो पुन्हा ऋषीकडे गेला आणि त्याने साष्टांग ऋषींना प्रणाम करून नमस्कार घालून स्वतःच्या उद्धाराची मागणी सांगितली की मी माझ्या हातून तर बरेच काही पाप झाले आहेत ऋषी महाराज, तर मी आता काय करू. तेव्हा ऋषी म्हणाले, अरे तू आता या झाडाखाली बसून निसीम भक्ताने फक्त रामाच्या नावाचा जप कर, कठोर तपश्चर्या कर, तुझा नक्कीच उद्धार होईल. जय श्रीराम या नावाचा तू जप करत राहा. त्या क्षणापासून अग्निशर्मा डाकू तपश्चर्येसाठी बसला. राम नामाचा जप करू लागला. 13 वर्ष पूर्ण झाली. कठोर तपश्चर्या त्याने अखंडितपणे चालू ठेवली. रात्रंदिवस जय श्रीराम. एकदा ऋषी तेथे जात असताना त्यांना राम नामाचा जप ऐकू आला. त्यांनी अग्निशर्माला बरेच वर्ष बसल्याने तयार झालेल्या वारुळातून बाहेर काढले. तेव्हा अग्निशर्मा याने ऋषींना साष्टांग नमस्कार केले, नमन केले व पापमुक्ती करून उद्धार केल्याने आपले आभार मानले. तेव्हा ऋषी म्हणाले, हे भक्ता, तू अनेक वर्ष या वारुळात वाल्मिकामध्ये राहून तपश्चर्या केलीस, यामुळे तू आता वाल्मिकी या नावाने प्रसिद्ध होशील. ऋषी निघून गेल्यावर थोर तपस्वी वाल्मिकी कुशस्थानी आले. त्यांनी शिवलिंग स्थापन केले, त्यांची पूजा केली. त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वाल्मिकीला कवितत्व शक्तीची व काव्यस्तुतीची प्राप्ती करून दिली. शंकराच्या या कृपेमुळे त्यांना अतिशय प्रसिद्ध सुंदर अशी काव्यरचना केली, ती म्हणजेच रामायण होय. तर वाल्मिकीने हे रामायणची काव्यरचना केली आहे. तर ते वाल्मिकी कोण होता? चोर होता, डाकू होता, लुटेरा होता, पण तो त्याच्या कुटुंबाचं पालन करण्यासाठी चोरी हे पाप करत होता आणि सहकुटुंबाचं तो पालन पोषण करत होता. ज्यावेळेस ऋषींनी सांगितलं की तू मला मारायला आलेला आहे, तू माझ्याजवळचं धनद्रव्य घेऊन जात आहे, पण तू जे हे धनद्रव्य घेऊन जात आहे तर तुझ्या वाटेला भरपूर पाप येत आहे, तुझ्या या पापाच्या भागीदारामध्ये तुझे कुटुंब येणार नाही. तर तो म्हणाला की माझे कुटुंब जर मी जे चोरीचं घेऊन जात आहे ते खात आहे तर माझ्या पापाच्या भागीदारामध्ये सुद्धा ते सहभागी होतील. म्हणे तू घरी जाऊन विचारून ये की तुझ्या पापाच्या भागीदारामध्ये ते भाग घेतील का. घरी जाऊन जेव्हा अग्निशर्माने सांगितले की तुम्ही माझ्या या पापाच्या भागीदार होणार का, मी हे चोरी चपाटी करून आणलेलं आहे, तर सर्वांनी आई वडील पत्नी मुलगा सर्वांनी नकार दिला. त्यामुळे तो काय झाला, दुःखी झाला आणि परत सप्तर्षी ऋषी जवळ गेला आणि सप्तर्षी ऋषींनी त्यांनी कोणत्या नावाचा जप करायला सांगितला. एका झाडाखाली, निसीम झाडाखाली भक्तीने अतिशय श्रद्धेने विश्वासाने जय श्रीराम या नावाचा जप करायला लावला. तर कठोर तपश्चर्या अग्निशर्माने त्या डाकूने कठोर तपश्चर्या केली आणि किती 13 वर्ष कठोर तपश्चर्या केली. अक्षरशः वारुळ त्यांच्या अंगावर येऊन गेले आणि ज्या वेळेस सप्तर्षी ऋषी त्या झाडाखाली बसलेले होते, अग्निशर्मा तिकडून जात होते, त्यावेळेस त्यांना कानावर जय श्रीराम या नावाचा आवाज आला. त्यांनी बघितलं तर तेथे कोण जय श्रीरामाची तपश्चर्या करत होता, एक डाकू, लुटेरा, चोर. तर भगवंतांनी सांगितलं, सप्तऋषींनी सांगितलं की तू या झाडाखाली येथे राहिलेला आहेस तर तुझे सर्व पापमुक्ती होऊन तुला वाल्मिकी हे नाव प्राप्त होईल. आणि वाल्मिकी हे नाव प्राप्त झाल्यानंतर वाल्मिकीने काय केले, कवी शक्तीची त्याला प्राप्ती झाली, काव्यशक्तीची त्याला प्राप्ती झाली. तर काव्यशक्तीची प्राप्ती झाली तर काय रचना केली, रामायण. जे रामायण आपण बघत आहोत, रामाचे सीताचे जे आपण रामायण टी व्हीवर येत आहे, तर ते रामायण हे काव्यरचना या वाल्मिकाने केलेली आहे. कारण की त्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप केला होता, म्हणून रामायणची काव्यस्तुतीची त्यांना शक्ती प्राप्त झाली. म्हणून हे रामायण त्यांना काव्यरचना हे वाल्मिकांनी केलेली आहे. आजही अवंतीनगरातील वाल्मिकेश्वर तीर्थ प्रसिद्ध आहे. फक्त वाल्मिकेश्वर असे सुद्धा बोलले तरी सर्व पापांचा नाश होतो. ज्या लोकांनी कोणी चोरी चपाटी निंदा नासलती केली असेल, कोठून काही आणलं पण असेल, तर वाल्मिकेश्वर असे सुद्धा नामस्मरण केले तर त्यांचे सर्व पापांचे नाश होऊन त्यांना वाल्मिकेश्वर तीर्थाची प्राप्ती होईल. या तीर्थाचे दर्शन घेणाऱ्याला आणि आराधना करणाऱ्याला, हा अध्याय श्रवण करणाऱ्याला, हा अध्याय वाचणाऱ्याला कवी शक्ती लाभेल,
कवितत्व शक्ती जशी या चोर डाकू लुटेरा अग्निशर्माला लाभली काव्यशक्ती, वाल्मिकीची शक्ती जी आहे तर ती लाभली, तसा हा अध्याय ऐकणाऱ्याची काव्यशक्ती लाभेल, काव्यशक्ती चांगली होईल. म्हणून हा अध्याय जास्तीत जास्त जणांना शेअर करावा. तर वाल्मिकेश्वराचे फक्त नावाचे स्मरण केले, या अध्यायाचे श्रवण केले तर सर्व पापांचा नाश होईल. या काही अपराध झाले असतील तर ते सुद्धा क्षमा होतील. तर असे या स्कंद महापुराणात सांगितले गेलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे स्कंद महापुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ, ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे, त्यालाच या कथा चांगल्या चांगल्या ऐकायला मिळत आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे स्कंद महापुराण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल.